हा, तर इंटरफेरन्सचा आपण स्टडी करतोय आता इंटरफेरन्स म्हणजे काय लक्षात घ्या. तर इंटरफेरन्स ऑफ लाईट पर्टिक्युलरली म्हणजे काय, समजा अशा प्रकारे एकच सोर्स ऑफ लाईट असेल आणि त्याच्या समोर एक स्क्रीन असेल, तर त्या स्क्रीनवर सगळीकडे काय मिळतो आपल्याला, सेम लाईट मिळते, सेम इंटेन्सिटी मिळते. स्क्रीनवर सगळीकडे सेम इंटेन्सिटी मिळणार आहे या सोर्समुळं. ठीक आहे. आणि आता इथं दोन कोहेरंट सोर्सेस असतील, म्हणजे एका सोर्स ऐवजी काय केले आपण, दोन कोहेरंट सोर्सेस जर यूज केले तर स्क्रीनवर आपल्याला युनिफॉर्म इल्युमिनेशन मिळण्याऐवजी तिथं काय मिळणार आहेत आपल्याला, अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड्स मिळणार आहेत. म्हणजे काही ठिकाणची लाईट निघून जाते. लाईट निघून जाणं म्हणजे तिथं लाईट नसणं म्हणजे काय असणार आहे, देयर विल बी अ डार्क बँड. ओके. आणि काही ठिकाणी लाईट जी आहे ती वाढते आणि त्याला काय म्हणतो आपण, ब्राईट बँड असं म्हणतो. तर इंटरफेरन्स ऑफ लाईट म्हणजे थोडक्यात काय आहे, फॉर्मेशन ऑफ ब्राईट अँड डार्क बँड्स ऑन द स्क्रीन. ओके. इंटरफेरन्स ऑफ लाईट म्हणजे थोडक्यात काय असतं, फॉर्मेशन ऑफ ब्राईट अँड डार्क बँड्स. ओके. त्याच्यामुळे त्याची डेफिनेशन कशी येणार बघा, इंटरफेरन्सची डेफिनेशन. The phenomenon of redistribution of light. The phenomenon of redistribution of light energy produced due to superposition of waves from two coherent sources is called as interference. लक्षात आहे. This is the definition of the interference. The phenomenon of redistribution of light energy produced due to superposition of waves from two coherent sources is called as interference. म्हणजे लाईट एनर्जी जी आहे ती काय होते, तर रिडिस्ट्रीब्यूट होते. म्हणजे सुरुवातीला सगळीकडे युनिफॉर्म इल्युमिनेशन असणार आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं, काही रिजनची लाईट एनर्जी काढून घेतली जाते आणि ती काही दुसऱ्या रिजनला दिली जाते. ठीक आहे. आणि या पद्धतीनं लाईट एनर्जी इथं डिस्ट्रॉय होत नाही किंवा निर्माण होत नाही, ती फक्त काय होते, रिडिस्ट्रीब्यूट होते. लाईट एनर्जी इज रिडिस्ट्रीब्युटेड. तर फेनॉमिनन ऑफ रिडिस्ट्रीब्युशन ऑफ लाईट एनर्जी produced due to superposition of waves from two coherent sources is called as interference. ओके. म्हणजे इंटरफेरन्स प्रोड्यूस होण्यासाठी कंपल्सरी कंडिशन काय आहे, तर ते दोन सोर्सेस कोहेरंट असले पाहिजेत. दॅट इज द कंडिशन. ओके. सो कोहेरंट सोर्सेस म्हणजे काय ते आपण पुढे बघणार आहे. त्याच्यावर एक सेपरेट बोर्ड एक्झामला क्वेश्चन असतो. ओके. व्हॉट डू यू मीन बाय कोहेरंट सोर्सेस अँड व्हॉट आर द डिफरंट मेथड्स टू प्रोड्यूस कोहेरंट सोर्सेस. ओके. इंटरफेरन्स मध्ये काय होतं, एनर्जी जी आहे ती कन्झर्व होते. ओके. निर्माण होत नाही किंवा डिस्ट्रॉय होत नाही. एनर्जी इज कन्झर्व अँड इट इज रिडिस्ट्रीब्युटेड सो दॅट ब्राईट अँड डार्क बँड्स आर प्रोड्युस्ड. आता हे लाईट एनर्जीचं रिडिस्ट्रीब्युशन झाल्यामुळे काय होणार आहे, ड्यू टू दिस रिडिस्ट्रीब्युशन of light energy, bright and dark bands are produced. ओके. ब्राईट आणि डार्क बँड्स जे आहेत ते प्रोड्यूस केले जातात. आता इथं आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, तर हे रिडिस्ट्रीब्युशन ऑफ लाईट एनर्जी कशामुळे होतं, तर सुपरपोजिशन ऑफ वेव्स मुळे होतं. सुपरपोजिशन ऑफ वेव्स. आता हे सुपरपोजिशन ऑफ वेव्स काय आहे हे आपल्याला अगोदर बघावं लागेल. म्हणजे थोडक्यात इंटरफेरन्स होण्यासाठी रिस्पॉन्सिबल पॅरामीटर काय आहे, सुपरपोजिशन ऑफ वेव्स.
वेव्हचं सुपरपोजिशन झालं तरच इंटरफेरन्स होतंय. तर त्याच्यासाठी सुपरपोजिशन म्हणजे काय बघायला पाहिजे. सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. आता सुपरपोजिशन ऑफ वेव्हज म्हणजे काय असतं बघा. ज्यावेळी नंबर ऑफ वेव्हज एखाद्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल करून एखाद्या पॉइंट जवळ सायमल्टेनियसली आल्या. इफ अ नंबर ऑफ वेव्ह ट्रॅव्हलिंग थ्रू द मीडियम अराइव्ह ॲट अ पॉइंट ऑफ मीडियम लाईक दिस. म्हणजे त्या सेम एम्प्लिट्यूडच्या असतील, डिफरंट एम्प्लिट्यूडच्या असतील, किंवा सेम फ्रिक्वेन्सीच्या, डिफरंट फ्रिक्वेन्सीच्या, अशा काहीतरी असतील. तर नंबर ऑफ वेव्हज ट्रॅव्हल करून मीडियमच्या एखाद्या पॉइंट जवळ एकाच वेळी आल्या तर काय होणार आहे. आता एखाद्या मीडियम मधून ज्यावेळी वेव्ह ट्रॅव्हल करते त्यावेळी त्या मीडियम मधले पार्टिकल काय होतात, व्हायब्रेटरी मोशन मध्ये जातात, ऑसिलेटरी मोशन मध्ये जातात. आणि ऑसिलेटरी मोशन मध्ये कशामुळे जातात, तर त्या मीडियमच्या पार्टिकल जवळ जर क्रेस्ट आली तर तो पार्टिकल वर उचलला जातो, ट्रफ आली तर काय होतो, खाली सरकवला जातो. म्हणजे अशा प्रकारे, कारण वेव्ह ट्रॅव्हल करणार म्हणजे काय होणार आहे, क्रेस्ट आणि ट्रफ वन आफ्टर अनदर त्या पार्टिकल जवळ पोहोचणार आहेत. बरोबर आहे ना मी काय सांगतोय. हे बघा पुन्हा एकदा सांगतोय, कुठलीही वेव्ह म्हटलं की त्याच्यामध्ये क्रेस्ट असणार आहे, ट्रफ असणार आहे. मीडियमच्या पार्टिकल जवळून ज्यावेळी क्रेस्ट पास होते त्यावेळी पार्टिकल वर उचलला जातो, ट्रफ जाते त्यावेळी पार्टिकल खाली ढकलला जातो. ठीक आहे. आणि अशा प्रकारे ज्यावेळी मीडियम मधून वेव्ह पास होते त्यावेळी मीडियमचे सगळे पार्टिकल काय करतात, ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करायला लागतात. ठीक आहे. आता हे झालं फॉर सिंगल वेव्ह ओनली. आता मीडियमच्या एखाद्या पार्टिकल जवळ एकाच वेळी जर अनेक वेव्ह आल्या तर काय होणार आहे, प्रत्येक वेव्ह काय करणार, त्या पार्टिकलला आपल्या आपल्या डायरेक्शननं डिस्प्लेस करणार आहे, आपल्या आपल्या डायरेक्शननं डिस्प्लेस करायचा प्रयत्न करणार आहे. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा एक पार्टिकल आहे, सपोज ही एक वेव्ह आहे. ही वेव्ह काय झाली, या पार्टिकल जवळून सध्या अशी पास व्हायला लागली. तर ही वेव्ह काय करणार, याला आहे त्या पोझिशन पासून इथपर्यंत आणायचा प्रयत्न करणार. त्याच्यानंतर सपोज दिस इज द सेकंड वेव्ह, ती पण कुठून तरी दुसरीकडून आली आहे. आता ही काय करणार, या पार्टिकलला इकडे डिस्प्लेस करायचा प्रयत्न करणार. आणखी एक तिसरी वेव्ह घेऊया, थर्ड वेव्ह. सपोज दिस इज द थर्ड वेव्ह. तर ही वेव्ह काय करणार आहे, त्या पार्टिकलला आपल्या आपल्या डायरेक्शन, त्या डायरेक्शन म्हणजे टुवर्ड्स लेफ्ट डिस्प्लेस करणार. म्हणजे तो जो पार्टिकल आहे ना, एका वेव्ह मुळे अपवर्ड डिस्प्लेस व्हायचा प्रयत्न होणार आहे, एका वेव्ह मुळे अपवर्ड डिस्प्लेस होणार, दुसऱ्या वेव्ह मुळे असं काहीतरी तिरका डिस्प्लेस होणार आहे, आणि तिसऱ्या वेव्ह मुळे कुठेतरी इकडे डिस्प्लेस होणार आहे. ठीक आहे. तर अनेक वेव्ह ज्यावेळी एखाद्या पार्टिकल जवळ येतात त्यावेळी काय होतात, प्रत्येक वेव्ह आपली आपली डिस्प्लेसमेंट इथं प्रोड्यूस करते. आणि रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, या सगळ्या डिस्प्लेसमेंटची वेक्टर सम. म्हणजे ही डिस्प्लेसमेंट असेल x1, ही डिस्प्लेसमेंट असेल x2, ही डिस्प्लेसमेंट असेल x3 बार. तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट x बार इज इक्वल टू काय असणार, x1 बार प्लस x2 बार प्लस x3 बार अँड सो ऑन. याला सुपरपोजिशन प्रिन्सिपल असं म्हणायचं. सुपरपोजिशन प्रिन्सिपल काय आहे बघा, when number of waves traveling through the medium arrive at a point of medium simultaneously, then इथं काय होणार आहे, each wave produce its own displacement. Each wave produces its own displacement at that point. बघा, when number of waves traveling through the medium arrive at a point of medium simultaneously, then each wave produces own displacement at that point, and resultant displacement काय असणार आहे, resultant displacement
इज रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज काय असणार आहे, वेक्टर सम ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट्स. याला प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन असं म्हटलं जातं किंवा सुपरपोजिशन ऑफ वेव्हज असं म्हटलं जातं. When number of waves traveling through the medium arrive at a point of medium simultaneously, then each wave produces its own displacement at that point, and resultant displacement is vector sum of all individual displacement. म्हणजे त्या पार्टिकलची रिझल्टंट डिस्प्लेसमेंट जी आहे ती काय असणार आहे, त्या सगळ्या इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंटची वेक्टर सम असणार आहे. आता समजा काय झालं, मीडियमचा हा पार्टिकल आहे आणि एकाच समजा दोन आयडेंटिकल वेव्ह ट्रॅव्हल करत असतील. ओके, सो दिस इज द फर्स्ट वेव्ह. फर्स्ट वेव्ह या पद्धतीने ट्रॅव्हल करायला लागले आणि फर्स्ट वेव्हचा ज्यावेळी क्रेस्ट येतोय त्याच वेळी सेकंड वेव्हचा तिथं क्रेस्ट आला, तर फर्स्ट वेव्ह पण त्याला वर उचलणार, सेकंड वेव्ह पण त्याला वर उचलणार आणि त्याच्यामुळे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय होणार आहे, त्याची वाढणार आहे. ओके, आणि समजा मीडियमच्या एखाद्या पार्टिकल जवळ पहिल्या वेव्हचा क्रेस्ट आला तर ते त्याला वर उचलायचा प्रयत्न करणार आणि दुसऱ्या वेव्हचा त्याच वेळी ट्रफ आला तर ते काय करणार आहे, त्याला खाली ढकलायचा प्रयत्न करणार आहे. आणि इथं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय होणार, वेक्टर ऍडिशन करायचे म्हणजे इथं सबट्रॅक्शन करायला पाहिजे. म्हणजे इथं क्रेस्टला क्रेस्ट जर मॅच झाला, म्हणजे क्रेस्ट अँड क्रेस्ट जर मॅच होत असतील किंवा ट्रफला ट्रफ मॅच झाला तर काय होते, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय होणार, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट किंवा रिझल्टंट अँप्लिट्यूड इन्क्रीज होणार आहे. आणि इथं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इथं काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि आपल्याला माहित आहे की इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर असतं, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. इथं कुठल्याही वेव्हची इंटेन्सिटी जी आहे, ते लाईट वेव्ह असू दे नाहीतर साऊंड वेव्ह असू दे, कुठल्याही वेव्हची इंटेन्सिटी कशावर डिपेंड असते, तिथं असणाऱ्या पार्टिकलच्या अँप्लिट्यूडवर डिपेंड असते. आता बघा, क्रेस्टला क्रेस्ट मॅच झालं किंवा ट्रफला ट्रफ मॅच झालं तर काय होणार आहे, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट रिझल्टंट अँप्लिट्यूड वाढणार आणि त्या ठिकाणी मग काय होणार आहे, इंटेन्सिटी देखील वाढणार आणि इंटेन्सिटी वाढली की त्या ठिकाणी काय होणार, ब्राईट बँड तयार होणार आहे. आणि जिथं क्रेस्टला ट्रफ मॅच करतोय ना त्या ठिकाणी काय होणार, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट कमी होणार. दोन्हीची अँप्लिट्यूड जर सेम असेल, दोन्ही वेव्हची अँप्लिट्यूड सेम असेल तर रिझल्टंट अँप्लिट्यूड झिरोच होणार आहे आणि त्याच्यामुळे अँप्लिट्यूड झिरो झाले तर इंटेन्सिटी पण तिथली झिरो होते. म्हणजे अशा प्रकारे स्क्रीनवर काय होतं, मग काही ठिकाणी ब्राईट बँड तयार होतात आणि काही ठिकाणी डार्क बँड तयार होतात. मी काय सांगतोय लक्षात येते का बघा पुन्हा एकदा. सपोज या पद्धतीनं दोन सोर्सेस आहेत S1 S2, समोर स्क्रीन ठेवलेली आहे. तर स्क्रीनवरच्या काही पॉइंटला काय होतं, पहिल्या सोर्स कडून येणारी क्रेस्ट, ठीक आहे, आणि दुसऱ्या सोर्स कडून येणारी क्रेस्ट या पद्धतीने काय होतात, नेहमी मॅच व्हायला लागतं. त्यामुळे त्या पॉइंटला काय होते, रिझल्टंट अँप्लिट्यूड वाढते, रिझल्टंट इंटेन्सिटी वाढते आणि इंटेन्सिटी वाढलं की त्या पॉइंटला काय होतो, नेहमी ब्राईट बँड तयार होतो. त्याचबरोबर स्क्रीनवरचे असे काही पॉइंट्स असणार आहेत की ज्या ठिकाणी पहिल्या वेव्ह कडून येणारी क्रेस्ट, पहिल्या वेव्ह कडून येणारी क्रेस्ट या पद्धतीनं आणि दुसऱ्या सोर्स कडून येणारी ट्रफ हे मॅच व्हायला लागतात. म्हणजे कंटिन्युअसली त्या पॉइंटला तसंच होते, लक्षात घ्या. एका पॉइंटला कंटिन्युअसली दोन्ही सोर्सेस कडून येणाऱ्या वेव्हचा क्रेस्ट मॅच होतो आणि दुसऱ्या पॉइंटला काय होतं, क्रेस्टला ट्रफ मॅच व्हायला लागतं आणि त्यामुळे काय होते, रिझल्टंट अँप्लिट्यूड रिझल्टंट डिस्प्लेसमेंट त्या पॉइंटला काय होते, कमी होते आणि त्याच्यामुळे काय होतं, अँप्लिट्यूड कमी होते किंवा काही वेळेला पूर्णपणे झिरो होते. अँप्लिट्यूड झिरो झालं की काय होणार आहे, त्या ठिकाणी डार्क बँड तयार होणार. ओके, आणि अशा प्रकारे दोन कोहेरंट सोर्सेस एकमेकांच्या जवळ ठेवले आणि समोर स्क्रीन ठेवले तर काही पॉइंटला काय होणार आहे, अँप्लिट्यूड वाढणार आहे, काही पॉइंटला अँप्लिट्यूड कॅन्सल आउट होणार आहे. त्या वेव्ह त्या ठिकाणी कशा इंटरफेअर करतात, कशा एकमेकाला मॅच होतात त्याच्यावर ते डिपेंड आहे. जर क्रेस्टला क्रेस्ट आणि ट्रफला ट्रफ जर मॅच व्हायला लागलं कंटिन्युअसली तर तिथं रिझल्टंट अँप्लिट्यूड नेहमी वाढणार आहे आणि त्या ठिकाणी इंटेन्सिटी वाढणार आहे आणि त्याच्यामुळे तिथं जास्त लाईटचा रिजन दिसणार आणि त्यालाच आपण ब्राईट बँड असं म्हणतो. तर काही ठिकाणी काय होणार आहे, क्रेस्टला कंटिन्युअसली ट्रफ मॅच होणार किंवा ट्रफला कंटिन्युअसली क्रेस्ट मॅच होणार आहे, त्या ठिकाणची रिझल्टंट अँप्लिट्यूड काय होणार, कमी होणार आणि त्या ठिकाणी काय होणार, डार्क बँड प्रोड्यूस होणार. आणि अशा प्रकारे एक सोर्स ठेवला
एकच सोर्स कंटिन्युअसली ठेवला तर काय होतं, स्क्रीनवर सगळीकडे युनिफॉर्म लाईट मिळते, युनिफॉर्म इल्युमिनेशन मिळतं, युनिफॉर्म लाईट मिळते किंवा स्क्रीनवर सगळीकडे सेम इंटेन्सिटी मिळणार. परंतु असे दोन सोर्सेस एकमेकांच्या जवळ ठेवले, परंतु ते कोहेरंट असले पाहिजेत आणि ते एकमेकांच्या व्हेरी क्लोज ठेवले तर आपल्याला स्क्रीनवर ब्राईट आणि डार्क बँड्स प्रोड्यूस होताना दिसतात. ओके, आणि यालाच काय म्हणतो आपण, इंटरफेरन्स ऑफ लाईट असं म्हणतो. तर इंटरफेरन्स ऑफ लाईट ऍक्च्युली कशामुळे होत आहे? इट इज ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ वेव्हज मुळे. ओके, सुपरपोजिशन ऑफ वेव्हज म्हणजे एखाद्या पॉइंटची इंटेन्सिटी वाढायची असेल, ब्राईट बँड तयार व्हायचा असेल, तर तिथं दोन वेव्ह आल्याच पाहिजेत आणि त्या दोन वेव्हचं क्रेस्ट किंवा ट्रप हे मॅच व्हायला पाहिजे. आणि एखाद्या पॉइंटला जर डार्क बँड प्रोड्यूस व्हायचा असेल, लाईट तिथली निघून जायची असेल, तर तिथं काय व्हायला पाहिजे, क्रेस्टला ट्रप आणि ट्रपला क्रेस्ट मॅच व्हायला पाहिजे. सो दिस इज ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. ठीक आहे, याचे एक्झाम्पल्स, इंटरफेरन्सचे एक्झाम्पल्स किंवा कॉन्सिक्वेन्सेस काय काय आहेत बघा. जे लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलेले आहेत, फक्त इथे एकदा लिहूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे दॅट इज कलर्स ऑफ सोप बबल. सेकंड एक्झाम्पल, कलर्स इन थिन ऑइल फिल्म, थिन ऑइल फिल्म मध्ये असणारे कलर. किंवा थर्ड एक्झाम्पल, कलर्स ऑफ बटरफ्लाय. ओके, किंवा फोर्थ, कलर्स ऑफ पिकॉक फिदर. किंवा आणखी एक एक्झाम्पल, कलर चेंजिंग ऑफ करन्सी नोट. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन डार्क बँड अँड ब्राईट बँड? अरे डार्क बँड आणि ब्राईट बँड म्हणजे काय सांगितलं, जिथं लाईट नसते त्याला डार्क बँड म्हणायचं आणि जिथं लाईट जास्त असते त्याला ब्राईट बँड. ओके, डार्क अँड ब्राईट बँड, त्याचं पिक्चर मी दाखवलंय की तुम्हाला. दिस इज द पिक्चर ऑफ ब्राईट बँड अँड डार्क बँड्स. दिसते का? जिथे जास्त लाईट असते, डार्क आणि ब्राईट बँड पर्टिक्युलर कलरचे असतात. ब्राईट बँड म्हणजे तिथं त्या कलरची जास्त इंटेन्सिटी असणे आणि डार्क बँड म्हणजे इंटेन्सिटी नसणे. अशा प्रकारे हे तुम्हाला ऍक्च्युअली दिसणार आहे, ब्राईट अँड डार्क बँड. दिसतात का त्याच्यामध्ये? सो याला ब्राईट आणि डार्क बँड्स असं म्हणायचं. So these are the different consequences of the interference of the light. आता इंटरफेरन्स हे कशामुळे होतंय म्हणून मी सांगितलं, तर सुपरपोजिशन ऑफ टू वेव्हज मुळे. सुपरपोजिशन ऑफ वेव्हज फ्रॉम द टू कोहेरंट सोर्सेस, दोन कोहेरंट सोर्सेसच्या सुपरपोजिशन मुळे इंटरफेरन्स होत आहे. आता एखाद्या पॉइंटला दोन वेव्हज एकाच वेळी आल्या तर रिझल्टंट अँप्लिट्यूड किती होणार आहे? तर त्याचा फॉर्म्युला काय असणार बघा. रिझल्टंट अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला, एक मीडियमच्या एखाद्या पॉइंट जवळ दोन वेव्ह एकाच वेळी आल्या तर रिझल्टंट अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला काय होणार बघा. रिझल्टंट अँप्लिट्यूड इज गिवन बाय फॉर्म्युला. Resultant amplitude AR is equal to A1 square plus A2 square plus 2A1 A2 cos theta. This is the formula for resultant amplitude. Okay.
resultant amplitude at a point is given by formula square root of a1 square plus a2 square plus 2a1 into cos theta. म्हणजे हा आपण दोन वेक्टरच्या ऍडिशनचा फॉर्म्युला वापरलेला आहे. ओके, सो याच्यामध्ये a1 म्हणजे काय, एम्प्लिट्यूड ऑफ फर्स्ट वेव्ह, a2 म्हणजे काय, एम्प्लिट्यूड ऑफ द सेकंड वेव्ह, आणि थीटा म्हणजे काय, द फेज डिफरन्स बिटवीन द टू वेव्हज ऍट दॅट पॉइंट. म्हणजे दोन वेव्ह मध्ये फेज डिफरन्स किती आहे त्या पॉइंटला. म्हणजे दोन्ही वेव्हचं क्रेस्ट आणि क्रेस्ट एकमेकाला मॅच करत असतील तर काय होणार आहे, थीटा 0 येणार, म्हणजे दोन्ही वेव्ह इन फेज येणार आहे. म्हणजे दोन्ही वेव्हच्या व्हायब्रेशन सेम डायरेक्शन असतील तर थीटा 0 घ्यायचा, अपोजिट डायरेक्शन असेल तर थीटा 180 डिग्री घ्यायचं. त्यानुसार फेज डिफरन्स तयार होणार आहे, लक्षात घ्या. ओके, सो AR इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 इंटू कॉस थीटा, किंवा कॉस डेल्टा देखील आपण वापरू शकतो. इथं थीटा ऐवजी डेल्टा वापरूया. फिर डेल्टा म्हणजे काय होणार आहे इथं, फेज डिफरन्स बिटवीन टू वेव्स ऍट दॅट पॉइंट. आता इथं फेज डिफरन्स 0 असेल तर काय होणार बघा, मग याच्यामध्ये केसेस येऊ शकतात, 3 केसेस. इफ फेज डिफरन्स इज 0, असेल तर रिझल्टंट एम्प्लिट्यूड होणार a1 प्लस a2 येणार. ओके, कारण a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस 0 म्हणजे a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 येणार. दॅट इज द एक्सपान्शन ऑफ a1 प्लस a2 ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेट स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून जाईल, त्याच्यामुळे रिझल्टंट एम्प्लिट्यूड किती येणार आहे, a1 प्लस a2 येणार. आणि याच्यामध्ये जर फेज डिफरन्स 180 डिग्री असेल, डेल्टा इज इक्वल टू 180 डिग्री असेल तर रिझल्टंट एम्प्लिट्यूड किती येणार, a1 मायनस a2 येणार. कारण डेल्टा जर 180 घेतला तर हे स्क्वेअर रूट मध्ये येणार आहे a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर मायनस 2a1 a2 येणार, मायनस 2a1 a2. दॅट इज द एक्सपान्शन ऑफ a1 मायनस a2 ब्रॅकेट स्क्वेअर. सो AR इज इक्वल टू a1 मायनस a2. आणि याच्यामध्ये जर a1 इज इक्वल टू a2 असेल, इफ a1 इज इक्वल टू a2 इज इक्वल टू a असेल, म्हणजे दोन्ही वेव्हचे एम्प्लिट्यूड सेम असेल, म्हणजे कोहेरंट सोर्सेस मध्ये जनरली काय असतात, दोन्ही वेव्हचे एम्प्लिट्यूड एक्झॅक्टली सेम असतात. a1 इज इक्वल टू a2 असेल तर रिझल्टंट एम्प्लिट्यूड AR इज इक्वल टू काय येणार बघा, स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर प्लस 2a1 a2 म्हणजे a इंटू a इंटू कॉस ऑफ डेल्टा येणार. सो AR इज इक्वल टू काय येणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ 2a स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर cos delta. Therefore AR is equal to 2a स्क्वेअर जर कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये 1 प्लस कॉस डेल्टा राहणार आहे. ओके, AR इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2a स्क्वेअर आणि 1 प्लस कॉस डेल्टा म्हणजे काय असतं, 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 असतं, कॉस स्क्वेअर डेल्टा बाय 2 कॉस स्क्वेअर डेल्टा बाय 2 दॅट इज AR. त्याच्यामुळे रिझल्टंट एम्प्लिट्यूड 2 आणि 2 चा स्क्वेअर रूट 2 येणार, a कॉस स्क्वेअर डेल्टा बाय 2 चा कॉस डेल्टा बाय 2. 1 प्लस कॉस डेल्टा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर डेल्टा बाय 2. सो जर दोन कोहेरंट सोर्सेस जनरली असेल तर a1 इज इक्वल टू a2 असतात, आणि त्याच्यामुळे रिझल्टंट एम्प्लिट्यूडचा जो फॉर्म्युला येणार तो काय येणार आहे, दॅट इज 2a कॉस डेल्टा बाय 2 येणार आहे. आणि याच्यामध्ये परत डेल्टा जर 0 असेल तर रिझल्टंट एम्प्लिट्यूड डेल्टा 0 असेल तर रिझल्टंट एम्प्लिट्यूड काय येणार, 2a येणार, कारण a1 प्लस a2 म्हणजे 2a होणार ना. अँड डेल्टा जर 180 डिग्री असेल तर रिझल्टंट एम्प्लिट्यूड काय येणार, मग इथं 0 येणार. ओके, तर या काही गोष्टी, या काही फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. लक्षात येत आहे?
सो रिझल्टंट अँप्लिट्यूडचे फॉर्म्युले बघा काय काय आहेत. बेसिक फॉर्म्युला आहे, पुन्हा एकदा सांगतोय, √a1² + a2² + 2a1a2 cos डेल्टा, फिर डेल्टा इज द फेज डिफरन्स बिटवीन टू वेव्स ॲट दॅट पॉइंट. ओके, जर दोन वेव्ह इन फेज असतील तर रिझल्टंट अँप्लिट्यूड a1 + a2 होणार, आणि फेज डिफरन्स जर 180 डिग्री असेल तर रिझल्टंट अँप्लिट्यूड येणार आहे a1 - a2. आणि त्याच्यानंतर जर a1 = a2 असेल, दॅट इज इक्वल टू a असेल, तर रिझल्टंट फॉर्म्युला येतो, रिझल्टंट अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला काय येणार, 2a cos डेल्टा/2 येणार. ओके, हे 2 डिवायडिंग जे आहे ते डेल्टाला आहे, लक्षात घ्या. 2a cos डेल्टा/2 हा एक फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. 2a cos डेल्टा/2. लक्षात आलं? याच्यामध्ये कुणाला काय डाऊट आहे का बघा. आणि याच्यामध्ये डेल्टा जर 0 असेल तर cos 0 = 1 येणार आहे आणि रिझल्टंट अँप्लिट्यूड 2a येणार. बघा, पहिल्या वेळची अँप्लिट्यूड a असेल, दुसऱ्या वेळची अँप्लिट्यूड a असेल तर डेल्टा 0 असेल तर a + a म्हणजे 2a येणार. आणि डेल्टा जर 180 डिग्री असेल तर AR = a1 - a2 म्हणजे a - a म्हणजे 0 येणार. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर रिझल्टंट अँप्लिट्यूड. याच्यामध्ये कुठलं √2 कुठं राहायला लागलंय, √2 नाही राहते याच्यामध्ये, जरा बघा कॅल्क्युलेशन करून नंतर. हे 2 आणि 2 कॅन्सल आउट होत नाही, हे cos² डेल्टा/2, हे डेल्टा/2 कॉसच्या आतमध्ये, कुठं पण कॅन्सल करू नका. cos² डेल्टा/2 असं नाहीये, ते cos² डेल्टा/2 आहे. म्हणजे ते डेल्टा/2 मधलं 2 बाहेर येऊन डिवाइड होत नाही. हा, आता याच्यानंतर रिलेशन बिटवीन इंटेन्सिटी अँड अँप्लिट्यूड. रिलेशन बिटवीन अँप्लिट्यूड अँड इंटेन्सिटी. तर हे रिलेशन काय बघा, I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं, a² असतं. सो इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर असणार आहे. I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू a², म्हणजे I1/I2 इज इक्वल टू काय येतं, a1/a2 स्क्वेअर असतं. हे एक रिलेशन इम्पॉर्टंट आहे, ते नेहमी लक्षात ठेवा. अँप्लिट्यूडचा रेशो फॉर एक्झाम्पल 1:2 असेल तर इंटेन्सिटीचा रेशो काय येणार, 1:4 येणार. अँप्लिट्यूडचा रेशो 2:3 असेल, अँप्लिट्यूडचा रेशो a1/2 2/3 असेल तर इंटेन्सिटीचा रेशो किती येणार आहे, 4/9. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. I1/I2 इज इक्वल टू a1/a2 ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज रिलेशन बिटवीन इंटेन्सिटी अँड द अँप्लिट्यूड. ओके, आता जसं रिझल्टंट अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला आहे ना, तसा रिझल्ट इंटेन्सिटीचा फॉर्म्युला देखील येऊ शकतो. तर रिझल्टंट इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय येणार बघा, तर आपल्याला माहित आहे की AR² इज इक्वल टू काय असतं, a1² + a2² + 2a1a2 cos ऑफ डेल्टा असतं, बरोबर आहे ना. AR² इज इक्वल टू a1² + a2² + 2a1a2 cos डेल्टा असतं. आता AR² म्हणजे रिझल्टंट इंटेन्सिटी लिहू शकतो मी, कारण I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू a² ना. सो I इज इक्वल टू सम कॉन्स्टंट k × a². सो IR इज इक्वल टू k × AR² येणार. सगळीकडे k, LHS ला पण सगळ्या टर्म मध्ये k येणार, RHS ला पण सगळ्या टर्म मध्ये k येणार, k शेवटी कॅन्सल आउट होणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं किंवा लिहायचं असेल तर लिहितो मी इथं, I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू a² असेल तर I इज इक्वल टू k × a² येणार. मग AR² म्हणजे काय होणार आहे,
आय बाय के येणार, म्हणजे IR बाय के, म्हणजे सगळीकडे 1/k 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 येणार आहे. ते लिहितच नाही मी, कारण काय होणार, ते कॅन्सल आउट होणार आहे शेवटी. AR स्क्वेअरच्या ठिकाणी IR लिहितो, A1 स्क्वेअरच्या ठिकाणी I1 लिहितो, A2 स्क्वेअरच्या ठिकाणी I2 लिहितो, प्लस 2 A1 म्हणजे काय होणार, मग रूट I1 होणार, A2 म्हणजे काय होणार, रूट I2 होणार, कॉस डेल्टा होणार. सो रिझल्टंट इंटेन्सिटी ऍट अ पॉइंटचा फॉर्म्युला असतो I1 प्लस I2 प्लस 2 रूट I1 I2 कॉस डेल्टा. हा देखील एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, रिझल्टंट इंटेन्सिटीचा फॉर्म्युला. का आहे, इंटरफेरन्स मध्ये रिझल्टंट इंटेन्सिटीचा फॉर्म्युला असतो I1 प्लस I2 प्लस 2 रूट I1 I2 कॉस डेल्टा. ठीक आहे. आता याच्यामध्ये परत अँप्लिट्यूड प्रमाणे सगळं येणार आहे. इफ टू वेव्हज आर इन फेज, इफ टू वेव्हज आर इन फेज, किंवा फेज डिफरन्स 0 असेल, म्हणजे डेल्टा इज इक्वल टू काय असेल, 0 असेल, तर कॉस 0 म्हणजे काय येणार, 1 येणार. सो रिझल्टंट इंटेन्सिटी काय असणार आहे, I1 प्लस I2 प्लस 2 रूट I1 I2 येणार. ओके. आणि याच्यामध्ये इफ टू वेव्स आर आउट ऑफ फेज असतील, आउट ऑफ फेज म्हणजे डेल्टा इज इक्वल टू 180 डिग्री असेल. इन फेज म्हणजे क्रेस्टला क्रेस्ट मॅच होत राहणं, आणि आउट ऑफ फेज म्हणजे क्रेस्टला ट्रफ मॅच होत राहणं. तर रिझल्टंट इंटेन्सिटी काय येणार आहे, I1 प्लस I2 मायनस 2 रूट I1 I2 येणार, 2 रूट I1 I2. सो I1 प्लस I2 प्लस 2 रूट I1 I2 किंवा I1 प्लस I2 मायनस, कारण कॉस 180 म्हणजे मायनस 1 येणार, मायनस 2 रूट I1 I2. हे रिझल्टंट इंटेन्सिटीचे फॉर्म्युले. आता याच्यावरून एक क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. क्वेश्चन काय आहे, लक्षात घ्या. सपोज दोन सोर्सेस आहेत, S1 S2. क्वेश्चन बघा, S1 S2 दोन सोर्सेस आहेत आणि समोर एक स्क्रीन आहे, समोर एक स्क्रीन आहे. पहिल्या सोर्सची इंटेन्सिटी आहे I1 आणि दुसऱ्या सोर्सची इंटेन्सिटी आहे I2, आणि हे सुरुवातीला कोहेरंट सोर्सेस आहेत आणि नंतर इनकोहेरंट आहे. ओके. तर कोहेरंट सोर्सेस असतील तर इंटेन्सिटी किती होणार आहे, I1 प्लस I2 प्लस 2 रूट I1 I2 काही पॉइंटला तयार होणार, आणि काही पॉइंटला I1 प्लस I2 मायनस 2 रूट I1 I2 तयार होणार. कोहेरंट सोर्सेस असतील तर इंटेन्सिटी, म्हणजे कोहेरंट सोर्सेस असतील तर काय होणार, ब्राईट बँड तयार होणार आणि डार्क बँड तयार होणार. ब्राईट बँड म्हणजे जास्त इंटेन्सिटीचा रिजन आणि डार्क बँड म्हणजे कमी इंटेन्सिटीचा रिजन. ब्राईट बँडच्या ठिकाणी किती इंटेन्सिटी तयार होणार आहे, I1 प्लस I2 प्लस 2 रूट I1 I2 येणार, आणि डार्क बँडच्या ठिकाणी I1 प्लस I2 मायनस 2 रूट I1 I2. तर इथं समजा विचारलं की ब्राईट बँड आणि डार्क बँडच्या इंटेन्सिटीमध्ये कितीचा फरक असणार आहे, तर ब्राईट बँड आणि डार्क बँडच्या इंटेन्सिटीमध्ये फरक असणार आहे 4 टाइम्स रूट I1 I2 चा फरक असणार आहे. कितीचा फरक असणार आहे, 4 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ I1 I2 एवढ्याचा ब्राईट बँड आणि डार्क बँड मध्ये फरक असणार आहे. आणि जर हे इनकोहेरंट सोर्सेस असतील, म्हणजे दोन सोर्सेस कोहेरंट नाहीयेत, तर स्क्रीनवर सगळीकडे काय असणार आहे, युनिफॉर्म लाईट असणार. ब्राईट बँड डार्क बँड मिळणार नाहीत आपल्याला, युनिफॉर्म लाईट. आणि सगळ्या पॉइंटला इंटेन्सिटी असणार आहे I1 प्लस I2. म्हणजे बघा काय होतंय, हे दोन सोर्सेस S1 S2, इथं दोन सोर्सेस आहेत, समोर एक स्क्रीन आहे आणि स्क्रीनवर आपल्याला बघायचं आहे लाईट कशा प्रकारे तयार होते. तर इनकोहेरंट म्हणजे हे दोन सोर्सेस कोहेरंट जर नसतील तर सगळीकडे स्क्रीनवर काय येणार, युनिफॉर्म लाईट मिळणार आहे. ओके. आणि प्रत्येक पॉइंटला इंटेन्सिटी असणार आहे I1 प्लस I2. आणि तेच सोर्सेस जर कोहेरंट सोर्सेस ठेवले तर तिथं काय होतात, आपल्याला युनिफॉर्म सगळीकडे लाईट मिळत नाही स्क्रीनवर. काही ठिकाणी जास्त लाईट मिळते, काही ठिकाणी कमी लाईट मिळते. जिथं जास्त लाईटचा रिजन आहे ना त्याला ब्राईट बँड म्हणायचं, आणि कमी लाईटचा रिजन जो आहे ना त्याला डार्क बँड असं म्हणायचं.
ठीक आहे. कोहेरंटला एवढं का कोहेरंटच्या पाठी लागलाय? थांबा की जरा. कोहेरंटची कन्सेप्ट नंतर आपल्याला व्यवस्थित बघायचं. सध्या तरी कोहेरंट इनकोहेरंट वर्डच फक्त लक्षात ठेवा. कोहेरंट म्हणजे काय ते नंतर आपण बघणार आहे. हा, ठीक आहे. तर आता लक्षात घ्या, 2 कोहेरंट सोर्सेस असतील तर काय होतं, इंटेन्सिटी ब्राईट बँडला काय होते, 2√I1I2 न वाढते आणि डार्क बँडला काय होते, 2√I1I2 न कमी होते. म्हणजे काही रिजन मधली इंटेन्सिटी किती 2√I1I2 ची काढून घेतली जाणार आणि काही रिजन मध्ये ती काय केली जाणार, ऍड केली जाणार. आणि त्याच्यामुळे काय होतं, म्हणून आपण त्या डेफिनेशन मध्ये म्हटलंय बघा, रिडिस्ट्रीब्युशन ऑफ लाईट एनर्जी म्हटलंय. रिडिस्ट्रीब्युशन ऑफ लाईट एनर्जी म्हणजे काही रिजन मधली लाईट काढून घेतली जाते, तिथं इंटेन्सिटी कमी होते. आणि बरोबर किती एनर्जी काढून घेतली जाते, 2√I1I2. आणि तीच कुणाला दिली जाते, जिथं इंटेन्सिटी जास्त आहे ना तिथं ती दिली जाते. ठीक आहे. तर हे जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. कोहेरंट नसतील तर सगळीकडे युनिफॉर्म लाईट आणि सगळ्या स्क्रीनवर इंटेन्सिटी असणार I1 + I2. आणि कोहेरंट असतील तर ब्राईट बँड डार्क बँड तयार होणार, BB ला एवढी इंटेन्सिटी असणार, DB ला एवढी इंटेन्सिटी असणार आहे. हे काही महत्वाचे पॉइंट आहेत, ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे. ओके.